नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठाविषयी माहिती मिळवणार आहे. पाठ आहे 7वा. पाठाचं नाव आहे आपले परमवीर. पान नंबर आहे 24. हा पाठ कशावर आधारित आहे तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. या परमवीर चक्राची तपशीलवार माहिती आणि 21 परमवीरांची यादी आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर लेखकाने भारतीय सेनेच्या शौर्याला आणि बलिदानाला इंद्र वज्राची उपमा ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर एक बहादूर शिपायाची विशेष माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांचं नाव आहे निर्बलजीत सेखा. यांनी शत्रूशी लढताना कशा पद्धतीने आपले शौर्य गाजवलं आणि देशासाठी प्राण गमावले याची सुंदर माहिती या ठिकाणी लेखकाने आपले परमवीर या पाठामध्ये दिलेली आहे. पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूरसैनिक आजही आपल्या देशात आहेत. त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो. परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे. आत्तापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यातील 14 वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आलेला आहे. या ठिकाणी नवीन शब्द आलेले आहेत, ते पुढील प्रमाणे: असामान्य म्हणजे अलौकिक, अतुलनीय म्हणजे अजोड, सन्मान पदके म्हणजे मानचिन्ह, सर्वोच्च सर्वोत्तम, आत्मसमर्पण म्हणजे आत्मबलिदान, मरणोत्तर याचा अर्थ मरणानंतर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशातील सैनिक हे देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं संरक्षण करतात, म्हणून आपण शांतपणे झोपू शकतो. परंतु असे काही सैनिक असतात जे शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण येतं आणि मग अशा काही सैनिकांना त्यांचा सन्मान करण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार हे दिले जातात. त्यापैकीच परमवीर चक्र हे एक त्यांचं सन्मान करणारा एक पुरस्कार आहे. आत्तापर्यंत 21 जणांना हे परमवीर चक्र हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यातील 14 जणांना तर तो मरणोत्तर देण्यात आलेला आहे. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. त्याचबरोबर तो जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असं धाडस, शौर्य दाखवणाऱ्या, आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो आणि परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे. परमवीर चक्राविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती बघा. परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे. कास्य धातूपासून बनलेले, छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी कापडी पट्टी असे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये 2 कमल पुष्पे आहेत. आता परमवीर चक्राविषयी अजून माहिती दिलेली आहे की परमवीर चक्र कुणी तयार केलेलं आहे. तर परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या.
या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत होत्या. अस्खलित म्हणजे न अडखळता ओघवते बोलणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर काही माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती पुढील प्रमाणे. इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. हे एक अजोड अजिंक्य असे शस्त्र समजले जाते. दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झाले. अमोघ म्हणजे धारदार, तीव्र. अमोघ याचा अर्थ धारदार, तीव्र. दधीची म्हणजे पौराणिक ऋषी आणि इंद्रवज्र याचा अर्थ देवांचा राजा इंद्र याचे अत्यंत टणक कठीण हत्यार, त्याला इंद्रवज्र हे म्हटलेलं आहे. आणि इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. हे एक अजोड अजिंक्य असं शस्त्र समजलं जायचं आणि दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ बनले. इंद्रवज्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी. हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्यापासून तडफडू आणि मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्या सुध्या शास्त्राचा परिणाम होईना. मग ते लाकडाचे असो नाहीतर धातूचे. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. तो कुठे मिळणार? दधीचे ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. या अस्थींतूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले. राक्षसाचे निर्दालन झाले. दधीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळाले ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारतीय सेनेच्या शौर्याला व बलिदानाला लेखकाने इंद्रवज्राची उपमा दिलेली आहे आणि त्याविषयीची एक दंतकथा या ठिकाणी सांगितलेली आहे. कथा अत्यंत सोपी आहे, तुम्ही एकदा वाचायची आहे. ज्या महान वीरांना परमवीर चक्र हा सन्मान मिळालेला आहे त्यांची नावं मी वाचतोय. मेजर सोमनाथ शर्मा, लान्स नाईक करमसिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जादूनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर बीरू, कॅप्टन गुरुबचन सिंग सालारिया, मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुरसोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, मेजर होशियार सिंग, नायब सुभेदार बाना सिंग, मेजर रामस्वामी परमेश्वरन, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, राइफलमैन संजय कुमार, कैप्टन विक्रम बत्रा, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा. विद्यार्थी मित्रांनो, पुढे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा स्क्वॉड्रन नंबर 18 दी फ्लाइंग बुलेट्स. निर्मलजीत सिंग सेखा हे एक फ्लाइंग ऑफिसर होते. फ्लाइंग ऑफिसर म्हणजे हवाई दलातील एक पद आहे. त्यांच्या कार्याविषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा सावध होतेच, पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती.
तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर शेखांचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. या ठिकाणी काही नवीन शब्द आलेले आहेत. प्राणाची आहुती देणे म्हणजे प्राणाचे बलिदान करणे. उड्डाण करणे म्हणजे झेप घेणे. घोंगावू लागणे म्हणजे आवाज करून गिरक्या घेणे. प्राणाची पर्वा न करणे म्हणजे मरणाची भीती न बाळगणे. आणि 14 डिसेंबर 1971चा तो दिवस होता आणि शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावलेली होती. सेबर जेट व नॅट विमान म्हणजेच ही लढाऊ प्रकारची विमाने आहेत. आणि त्या ठिकाणी नियुक्तीवर असलेल्या फ्लाइंग ऑफिसरचं नाव आहे निर्मलजीत सिंग शेखा. हे सावध होते आणि धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुरळामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची जी विमाने होती ही विमाने माथ्यावर म्हणजेच अगदी डोक्यावर आली होती. त्याचबरोबर अगदी खालून ही विमानं घोंगावू लागली होती. आणि तरीही निर्मलजीत सिंग शेखा हे घाबरले नाही. अत्यंत निकराने धैर्याने शत्रूशी ते लढा देण्यासाठी तयार झाले आणि फ्लाइंग ऑफिसर शेखांचे नॅट विमान क्षणार्धात वर हे झेपावले. नॅट विमान हे एक प्रकारचे लढाऊ विमान आहे आणि त्यांनी जोमाने शत्रूशी निकराचा लढा हा देऊ लागले. पाता पाता 2 विमानांचा त्यांनी अचूक हा वेध घेतलेला आहे आणि जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढलेले असताना निकराची लढाई त्यांनी ही चालू ठेवलेली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते डगमगले नाही. शत्रूशी लढत राहिले. शत्रूची जी संख्या होती ही संख्या जास्त होती. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून ते पळून गेले आणि निर्मलजीत सिंग शेखा यांच्यामुळे श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र जे आहे हे क्षेत्र बचावलेलं आहे. परंतु या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर शेखांचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. मित्रांनो, या युद्धामध्ये शत्रू युद्ध करून निघून गेलं, परंतु या युद्धामध्ये एक वाईट घटना घडली. युद्धात फ्लाइंग ऑफिसर शेखांचं विमान कोसळलं आणि देशासाठी निर्मलजीत सिंग शेखा यांनी आपले प्राण हे दिलेले आहे. फ्लाइंग ऑफिसर शेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांना सलाम. तर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांच्यासमोर मृत्यू उभा ठाकलेला असतानाही ते अजिबात डगमगले नाही, घाबरले नाही. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी उड्डाण केलं आणि शत्रूशी लढत राहिले. त्यांनी आपल्या देशासाठी अतिशय असामान्य असं धैर्य दाखवून ते शत्रूशी लढले आणि आपण सर्वजण परमवीर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांना सलाम करूया. आणि अतिशय महान कार्य निर्मलजीत सिंग शेखा यांनी आपल्या देशासाठी केलेलं आहे. देशसेवेसाठी प्राणांचे मोल देणाऱ्या या परमवीर चक्र धारकांची माहिती www.परमवीरचक्र.com या इंटरनेटवरील संकेतस्थळावर जरूर वाचा. हे परमवीर विविध जाती धर्माचे आहेत असे तुम्हाला दिसेल
आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनांची पर्वा न बाळगता परमवीरांनी शत्रूशी 2 हात कसे केले, त्यांच्या प्रेरक स्फूर्तिदायक हकीकती जरूर मिळवा आणि हे वाचा. प्राणाचे मोल देणे म्हणजे प्राण गमावणे. 2 हात करणे म्हणजे सामना करणे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या सैनिकांनी आपले देशासाठी प्राण दिलेले आहे, प्राणाचे मोल देणाऱ्या या परमवीर चक्रांची माहिती आपल्याला www.paramveerchakra.com इंटरनेटवरील संकेतस्थळावर मिळेल. आपण ती वाचायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील काही कठीण शब्द आणि वाक्प्रचार पुढील प्रमाणे. सन्मान पदके म्हणजे मानचिन्ह, सर्वोच्च म्हणजे सर्वोत्तम, आत्मसमर्पण म्हणजे आत्मबलिदान, परमोच्च म्हणजे सर्वोत्कृष्ट, प्राणाची आहुती देणे, प्राणाचे बलिदान करणे, आत्मसमर्पण करणे, निर्दालन करणे, समूळ नाश करणे, घोंगावू लागणे, आवाज करून गिरक्या घेणे, प्राणाची पर्वा न करणे, मरणाची भीती न बाळगणे, पाठ दाखवणे, पळून जाणे, प्राणाचे मोल देणे, प्राण गमावणे, 2 हात करणे, सामना करणे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्वाध्याय पुढील प्रमाणे.